आज देशात निम्म्याहून जास्त घरांमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही। अशीच परिस्थिती मेलघाटची राजधानी धारणी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून बघावयास मिळत होती। मात्र शहरात जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 11.5 लाख लिटर क्षमता असणारी भव्य पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून लवकरच संपूर्ण शहरातील प्रत्येक घरात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळताच संपूर्ण शहरात आनंदाची लहर पसरली आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधनात पेयजल समस्येचा मुद्दा उपस्थित करत महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशनाची घोषणा केली होती। आता धारणी शहरात लवकरच योजना सुरू होऊन जलजीवन मिशन पूर्ण होणार असे चित्र दिसून येत आहे। गेल्या 3 दशकापासून धारणी शहरातील एकूण 17 प्रभागात 12ही महिने पाण्याकरिता नागरिकांना पायपीट करावी लागत असे। मात्र काही पदाधिकारी व नेतागणांनी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे धारणीची योजना शक्य झाली। यामध्ये प्रामुख्याने मुख्य सचिव आमदार राजकुमार पटेल, मंत्री बच्चू कडू व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांचा समावेश आहे। सदरच्या योजनेच्या वेळेस माननीय राजकुमार पटेल साहेबांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही। तदनंतर सदर योजनेकरता आम्ही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत सुधारित अंदाजपत्रक तयार करून शासनामार्फत मंजुरी घेऊन याकरता आम्हाला पदाधिकारी तसेच शासन स्तरावर अधिकारी यांनी बरेच प्रमाणात मदत केली। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या बाबतीत बराच इंटरेस्ट घेतलेला होता आणि ही योजना आम्हाला मंजूर करून दिली। आता सदरची योजना आम्ही पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने बराच प्रयत्न करत आहोत। फक्त माझी एकच विनंती आहे गावकऱ्यांना की सदरच्या योजनेत कुठल्याही प्रकारचा अडथळा तयार करू नये, जेणेकरून योजना प्रलंबित राहणार नाही आणि योजनेचा पूर्णपणे उपयोग गावाला देण्याची जबाबदारी माझी राहील। सर्वांना पाणी मिळेल आणि धारणी शहर गेल्या 15 वर्षापासून जे टंचाईग्रस्त होते ते शहर मी पाणी टंचाई मुक्त करणार ही मी ग्वाही देतो। धारणी शहर लवकरच शुद्ध पिण्याच्या पाण्याने जलमग्न होण्याच्या मार्गावर असून भव्य टाकी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निर्देशनाखाली बांधण्यात आली असून टाकी तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे यशस्वी झाली आहे। पुढील पाईपलाईन व इतर कामकाजाकरिता सर्वांनी शहराची एका मोठ्या समस्येचे निराकरण होणार आहे हे लक्षात घेऊन कामाचा मार्ग होईल। त्याचप्रमाणे मोकळा करण्याचा प्रयत्न करून स्वतः काम लवकर पूर्ण होईल या मार्गाने काम करण्याची गरज आहे। मेलघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। तस्मिन शेख, विदर्भ न्यूज, धारणी।